नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या. आषाढ महिन्यात पारंपरिक पद्धतीने तळणीचे पदार्थ केले जातात, गोड तिखट. तर मी आज गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या बनवणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या. आषाढ महिना लवकरच सुरू होत आहे. तर आषाढ महिन्यात वेगवेगळे तळणीचे पदार्थ केले जातात. गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, गोड कापण्या, तिखट कापण्या, बऱ्याच प्रकारे तळणीचे पदार्थ केले जातात. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या. तर त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या आणि अर्धी वाटी म्हणजे 2.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे. न चाळताच मी पीठ घेतलेलं आहे. इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी बारीक कापून. 2.5 वाटी गव्हाच्या पिठाला एवढा गूळ पुरेसा आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे, म्हणजे गूळ गरम पाण्यात आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, पाक नाही करायचा. मी एक पातेलं घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे, तर मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला गुळाच्या अर्धच पाणी घ्यायचं आहे. तर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. इथं मी पाणी उकळून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता गूळ घालून घ्यायचा आहे. आता गूळ आपल्याला यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. उकळतं पाणी असल्यामुळे पटकन गूळ विरघळला जातो. व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. गूळ आपला व्यवस्थित विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला थोडंसं आपल्याला 5 मिनटं थंड करून घ्यायचं आहे पाकाला, आणि नंतरच आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे. इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे गव्हाचं. इथं मी 2.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. आता यामध्ये घालायचे आपल्याला 1 चमचा थोडी जाडसर कुटून घेतलेले आहे सोप, ते घालायचे आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे त्याला चव खूप छान येते. इथं मी सुंठ पावडर घेतलेली आहे थोडीशी बारीक कुटून, ते घालायचे आपल्याला. तुमच्याकडे सुंठ पावडर आणि सोप नसेल तर तुम्ही जायफळची पूडसुद्धा थोडीशी तुम्ही घालू शकता. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाकसुद्धा आपला थंड झालेला आहे, तर गाळून घ्यायचा आहे. यामध्ये कचरा वगैरे असला तर गाळणीमध्ये निघून जातो. सुरुवातीला आपल्याला अर्धच घालायचा आहे पाक. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याचा एक घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. तर राहिलेला सुद्धा पाक घालायचा आपल्याला यामध्ये. सगळा पाक घालून घेतलेला आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. लागलंच तर आपल्याला 1-2 चमचे पाणी नंतर घालायचं आहे. शक्यतो एवढ्या पाकामध्येच आपलं पीठ मळलं जातं. लागलं तर थोडंसं पाणी आपल्याला वापरायचं आहे. घट्टसर पीठ मळून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. तेवढ्या पाकातच आपलं पीठ मळून झालेलं आहे. मी 1 चमचा फक्त पाणी वरती घातलेलं आहे. असं घट्टसर मी पीठ मळून घेतलेलं आहे. याला थोडंसं आपल्याला हातानं थोडंसं याला मऊ करून घ्यायचं आहे. थोडंसं मळून घेतलेलं आहे पीठ, थोडंसं असं नरम झालेलं आहे. आता याचा एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे. थोडासा मोठाच गोळा घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे.
आता आपल्याला याची एक जाडसर पोळी लाटायची आहे, जास्त पातळ नाही लाटायची. आपण दररोजची पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी आपल्याला जाडसर पोळी लाटायची आहे. अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे, थोडीशी जाडसरच लाटून घेतलेली आहे. तर यावर थोडीशी आपल्याला खसखस लावायची आहे. तुम्ही तीळ लावले तरी चालतील. तर आपल्याला थोडंसं लाटण्याने यावरून लाटून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस व्यवस्थित चिटकून बसते. अशा प्रकारे आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट गोलसुद्धा कापू शकता. आता आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हवा तसा शेप देऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा मस्त निघालेल्या आहेत आपल्या कापण्या. अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत. अशा प्रकारेच आपल्याला बाकीच्या राहिलेल्या सुद्धा कापून घ्यायच्या आहेत, तर नंतरच तळायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी सर्व कापण्या बनवून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे, तर आता आपल्याला कापण्या तळायला घ्यायच्या आहेत. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही, मीडियम हीटवरच तेल आपल्याला गरम करायचं आहे. आता आपण यामध्ये कापण्या सोडूया. कापण्यामध्ये आपल्या गूळ घातलेला असतो, त्यामुळे आपल्याला जास्त तेल कडकडीत गरम करायचं नाही, लवकर करपल्या जात्या. तर मीडियम हीटवरच आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे कापण्या तळून घ्यायच्या आहेत. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. जसा गुळाचा कलर असेल तसा कापण्याचा कलर येतो. आपल्या गुळाचा कलर थोडासा पांढरा होता, त्यामुळे कापण्यासुद्धा आपल्या थोड्याशा व्हाईट कलरवरच होतात. त्या कापण्या व्यवस्थित तळलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. असा कलर झालेला आहे. तर आता आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. यापेक्षा आपल्याला जास्त लाल नाही करायच्या. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, असा कलर आलेला आहे. आता बाकीच्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या सुद्धा आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त आपल्या गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या तयार झालेल्या आहेत. खायला खूप छान लागतात आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहेत. तुम्ही सुद्धा ह्या आषाढ महिन्यात नक्की करून बघा. आषाढ महिन्यात वेगवेगळे तळणीचे पदार्थ केले जातात, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कशा झाल्या ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.